नमस्कार मित्रांनो, माझं नाव रमेश मोहिते. आज आपण ईमेल ॲड्रेस व त्याचा तपासामध्ये काय उपयोग होऊ शकतो या संदर्भातला भाग 1 घेत आहोत. यामध्ये आपण ईमेल म्हणजे काय, ईमेल हेडरची ॲनाटॉमी काय असते, म्हणजे ईमेलच्या हेडरमध्ये कुठली कुठली माहिती असते, साधारणतः जी आपल्याला तपास कामामध्ये उपयोगी येऊ शकते. त्यानंतर ईमेल हेडर आणि आय पी ॲड्रेस याचा काय संबंध आहे, आय पी ॲड्रेस आपण कशामध्ये पाहू शकतो, ईमेल हेडरच्या कोणत्या भागामध्ये आपल्याला आय पी ॲड्रेस बघायला मिळतो, कोणकोणत्या प्रकारचे आय पी ॲड्रेसेस ईमेलच्या हेडरमध्ये येतात, आणि त्यानंतर तपासाची चेकलिस्ट काय असायला पाहिजे या संदर्भात आपण बोलणार आहोत. तर आपण जाऊया पुढे. माझं ब्रीफ इंट्रोडक्शन. निवृत्त पोलीस अधिकारी आहे, संचालक सायबर आय कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेड. तर सर्वात आपण पहिल्यांदा हे पाहू की ईमेलच्या हेडरचा किंवा ईमेलच्या तपासामध्ये कुठल्या प्रकारच्या तपासामध्ये आपल्याला उपयोग होऊ शकतो. इंटरनेट बँकिंग फ्रॉड हे जर आपण लक्षात घेतलं तर इंटरनेट बँकिंग फ्रॉडमध्ये ईमेलचा संबंध कुठे येतो. इंटरनेट बँकिंग फ्रॉड्समध्ये बऱ्याच वेळेला काय होतं की ज्याचा अकाउंट आहे, एखाद्या कंपनीचं अकाउंट असेल, एखाद्या व्यक्तीचा अकाउंट असेल, तर त्या अकाउंटचा लॉग इन आय डी आणि पासवर्ड हॅकरच्या हातात कसं सापडतं हे जर तुम्ही पाहिलं तर बऱ्याच काय केसेसमध्ये असं निदर्शनाला आलेलं आहे की ज्या व्यक्तीचा किंवा ज्या कंपनीचा इंटरनेट बँकिंगचं अकाउंट हॅक झालं ते कसं झालं, तर ते एका ईमेलच्या माध्यमातून झालं. हॅकरनी त्या कंपनीला किंवा हॅकरने त्या व्यक्तीला ईमेल पाठवला. त्या ईमेलमध्ये असं काही त्यांनी प्रोव्होकेटिव्ह सब्जेक्ट लाईन टाकली किंवा जी सब्जेक्ट लाईन बघून कोणी ईमेल उघडेल अशा प्रकारे सब्जेक्ट लाईन टाकून तो ईमेल उघडायला लावला आणि त्या ईमेलमध्ये एखादी लिंक पाठवून किंवा त्या ईमेलबरोबर एक अटॅचमेंट पाठवून त्यावर त्या अटॅचमेंटवर किंवा त्या लिंकवरती क्लिक करायला त्याला उद्युक्त केलं. आणि अशा लिंकवर किंवा अशा अटॅचमेंटवर क्लिक केल्यानंतर त्या लिंकच्या किंवा अटॅचमेंटच्या माध्यमातून तुमच्या संगणकावरती त्या हॅकरने एक मॅलवेअर टाकला. असा हा मॅलवेअर टाकल्यानंतर ते तुम्हाला कळालंही नाही, कारण बॅकग्राऊंडमध्ये तो मॅलवेअर इन्स्टॉल झाला आणि त्याला ट्रोजनही म्हणतात. आणि असा मॅलवेअर इन्स्टॉल झाल्यानंतर तो मॅलवेअर एक प्रकारचं व्हायरस असतो, हे तुम्हाला माहीत असेल कदाचित. तर हा मॅलवेअर तिथे तुमच्या कॉम्प्युटरवर इन्स्टॉल झाल्यानंतर त्याच्यामध्ये की लॉगिंगचं फीचर असतं. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही तुमच्या कॉम्प्युटरचा कीबोर्डचा वापर कराल त्यावेळेला ज्या वेळेला तुम्ही काही की स्ट्रोक्स माराल, समजा तुम्ही बँकेमध्ये एखादं ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करू इच्छिता, अशा वेळेला तुम्ही तुमचा लॉग इन आय डी टाकता, तुमचा पासवर्ड टाकता आणि तो लॉग इन आय डी आणि पासवर्ड त्या मॅलवेअरमध्ये कॅप्चर केला जातो आणि ती सगळी इन्फॉर्मेशन किंवा जे काही इतर की स्ट्रोक्स तुम्ही माराल ती सगळी इन्फॉर्मेशन ईमेलच्या माध्यमातून, म्हणजे हॅकरचा स्वतःचा एक ईमेल असतो आणि त्या मॅलवेअरमध्ये असा एक प्रोग्राम क्रिएट केलेला असतो की जी काही की स्ट्रोक्स तुमच्या कॉम्प्युटरवरती तुम्ही मारले ते सगळेच की स्ट्रोक्स ईमेलच्या द्वारे हॅकरच्या ईमेल आय डीवरती किंवा हॅकरच्या सर्व्हरवरती जाऊन अपलोड होतात. आणि अशा प्रकारे हॅकरला ईमेलच्या माध्यमातून तुमच्या अकाउंटमध्ये हॅक करण्याची किंवा तुमच्या कॉम्प्युटरमध्ये हॅक करण्याची सुविधा मिळते आणि मग हॅकरच्या हातामध्ये तुमच्या इंटरनेट बँकिंगच्या अकाउंटचा लॉग इन आय डी आणि पासवर्ड मिळतो. आता हे त्याला मिळालं, त्याच्यानंतर दुसरं काय आहे की त्याला इंटरनेट बँकिंगचा जरी त्याला लॉग इन आय डी पासवर्ड मिळाला तरीसुद्धा त्याला ओ टी पी कुठून मिळणार. मग यासाठी तो काय करतो की तुमच्या ईमेलचा देखील त्याला पासवर्ड मिळतो, कारण की लॉगिंगच्या ह्याच्यामध्ये ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्ही जेव्हा तुमच्या ईमेलला लॉग इन करता, जीमेलचा आय डी असेल, तुमच्या कंपनीचा कुठला आय डी असेल, याहूचा आय डी असेल, ज्यावेळी तुम्ही लॉग इन कराल याहूला, जीमेलला, त्यावेळेला तुम्ही तुमच्या जीमेलचा याहू मेलचा पासवर्ड टाईप करता. तो पासवर्ड, तो लॉग इन आय डी ते मॅलवेअरचं की लॉगर फंक्शन जे आहे ते कॅप्चर करतं आणि ते हॅकरला पाठवून देतं. अशा पद्धतीने हॅकरला तुमच्या ईमेल अकाउंटचा युजर आय डी आणि पासवर्डचा मिळतो. सो पहिल्यांदा त्यांनी काय घेतलं, तुमच्या इंटरनेट बँकिंगचा लॉग इन आय डी, इंटरनेट बँकिंगचा पासवर्ड. आता त्याची गाडी कुठे अडकली, त्याला ओ टी पी मिळत नाही, ओ टी पी मिळणार नाही. ओ टी पी मिळण्यासाठी काय करायला पाहिजे, तर त्यासाठी तुमचा मोबाईल स्वतःच्या नावावरती करून घ्यायला पाहिजे. तो नावावर करून घेण्यासाठी त्याला काय कशाची आवश्यकता लागेल, तर तुमच्या डॉक्युमेंट्सची. सिम कार्ड हरवलं अशी जेव्हा तक्रार करून तुम्ही जेव्हा गॅलरीमध्ये जाता मोबाईलच्या, त्यावेळेला ते तुम्हाला काय विचारतं, तुमच्या डॉक्युमेंट्सच्या कॉपीज. आणि ह्याच डॉक्युमेंटच्या कॉपीज तुम्ही अनेक वेळेला तुमच्या ईमेलमधून
जसं की पासपोर्टची कॉपी आहे, पॅन कार्डची कॉपी आहे, कंपनीच्या लेटर हेडची कॉपी आहे, आधार कार्डची कॉपी आहे. हे सर्व तुम्ही कधी ना कधी कोणत्या तरी CA ला पाठवलं असेल. पासपोर्टची कॉपी कुठल्या ट्रॅव्हल एजंटला पाठवली असेल. कंपनीच्या लेटर तुम्ही अनेक वेळेला वापरता अनेक कंपनीच्या कामासंदर्भात. तर हे सर्व डॉक्युमेंट्स तुमच्या ईमेल आय डीच्या इनबॉक्समध्ये सेंड बॉक्समध्ये ऑलरेडी स्टोर्ड असतात. तुम्ही ते कधी डिलीट करत नाही, कारण या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुम्ही ते अजाणतेपणे तुमच्याच ईमेलच्या अकाउंटमध्ये स्टोअर केलेलं असतं. आणि हॅकरला जेव्हा तुमचा ईमेल आय डीचा पासवर्ड मिळतो, लॉग इन आय डी आणि पासवर्ड, त्यावेळेला तो तुमच्या ईमेलमध्ये प्रवेश करून, ईमेल अकाउंटमध्ये प्रवेश करून हे डॉक्युमेंट शोधतो. हे डॉक्युमेंट्स मिळाल्यानंतर या डॉक्युमेंट्सच्या आधाराने तुमच्या नावाचं सिम कार्ड एके दिवशी गॅलरीमध्ये जाऊन स्वतःच्या नावावरती ट्रान्सफर करतो. आता त्याला इंटरनेट बँकिंगचा पासवर्ड मिळाला, इंटरनेट बँकिंगचा लॉग इन आय डी मिळाला, तुमच्या ईमेल आय डीचा पासवर्ड मिळाला, ईमेल आय डीचा लॉग इन मिळाला, आणि तुमचे जे काही पर्सनल डॉक्युमेंट आहेत, वैयक्तिक ऑथेंटिकेशन डॉक्युमेंट, ज्याला KYC डॉक्युमेंट्स आपण म्हणतो, ते देखील त्याला मिळाले. आता त्याला दुसरं काय हवं आहे? एखाद्या दिवशी तुमच्या इंटरनेट बँकिंगच्या अकाउंटमध्ये लॉग इन करून जे नव्याने सिम कार्ड त्यांनी घेतलेलं आहे तुमच्या डॉक्युमेंटच्या आधारे, त्यावरती OTP प्राप्त करून तुमच्या अकाउंटमधली अमाऊंट त्याच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करायचं. तर हे इतकं सोपं आहे की ईमेलच्या वापरातून तुमच्या कॉम्प्युटरमध्ये त्याने व्हायरस टाकला, तुमच्या ईमेल आय डीचा वापर करून, म्हणजे ईमेल अकाउंटचा वापर करून तुमचे डॉक्युमेंट स्वतःच्या ताब्यात घेतले, त्या डॉक्युमेंटच्या आधारे सिम कार्ड मिळवलं तुमच्या नावाचं. आणि अशा पद्धतीने ईमेलचा वापर इंटरनेट बँकिंगच्या फ्रॉड्समध्ये होतो. बिझनेस अकाउंट कॉम्प्रोमायझेस केसेसमध्ये सुद्धा जनरली हे इम्पोर्ट एक्सपोर्ट कंपन्यांच्या अकाउंटमध्ये फ्रॉड्स होतात, जेथे तुमच्या त्या कंपनीच्या दोन्ही इम्पोर्ट आणि एक्सपोर्टर किंवा एखाद्या कंपनीच्या ईमेल अकाउंटला हॅक करून अशाच पद्धतीने मॅलवेअर पाठवून, कीलॉगर इन्स्टॉल करून, त्याच्या ईमेलचा पासवर्ड मिळवून, नंतर त्या ईमेलवरती दोन्ही कंपन्यांच्या ट्रान्झॅक्शन्सवरती तो वॉच ठेवत असतो. आणि ज्या वेळेला PO रेज केली जाते, ज्या वेळेला पर्चेस ऑर्डर रिलीज केली जाते आणि पेमेंटची मागणी केली जाते एका कंपनीकडून दुसऱ्या कंपनीला, त्यावेळेला तुमच्या हॅक केलेल्या ईमेल अकाउंटमधून किंवा तुमच्या कंपनीसारख्या दिसणाऱ्या दुसऱ्या एक ईमेल आय डी तयार करून त्याद्वारे तो समोरच्या कंपनीला किंवा तुम्हाला त्या समोरच्या कंपनीकडून असा एक खोटा ईमेल पाठवतो, ज्याच्या आधारे तो असं सांगतो की हे जे कंपनीचं अकाउंट आहे ते अकाउंट बँकेचे ऑडिट चालू असल्यामुळे ह्या अकाउंटवरती पैसे ट्रान्सफर करू नका, तर दुसऱ्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करा. आणि ते दुसरं अकाउंट कोणाचं असतं? ते हॅकरचं असतं. आणि अशा पद्धतीने तो ईमेलच्या माध्यमातून बिझनेस अकाउंट कॉम्प्रोमाइजचे फ्रॉड्स करतो. जॉब फ्रॉडमध्ये रेग्युलरली अनेक अनएम्प्लॉईड बेरोजगार युवकांना कोणीतरी फेक ईमेलच्या आधारे खोटं कॉल लेटर पाठवतो किंवा खोटं इंटरव्ह्यूचं लेटर पाठवतो आणि त्या बदल्यात काही रक्कम त्यांच्याकडनं मागतो. इंटरव्ह्यूज कंडक्ट करण्यासाठी लागणारी कॉस्ट असेल किंवा ती कॉस्ट तुम्हाला परत मिळेल अशी आश्वासनं देऊन तो काही ना काही प्रकाराने ईमेलच्या माध्यमातून त्यांना प्रूव्ह करत असतो की त्यांनी ते पैसे द्यावेत त्याला. अशा वेळेला ईमेलच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये तुम्हाला त्याचा IP ॲड्रेस शोधणं वगैरे या गोष्टी कराव्या लागतात. फिशिंगच्या केसेसमध्ये अर्थातच खोटे ईमेल येतात. फिशिंगचे ज्या आधारे तुम्हाला लॉटरी लागली आहे, तुम्हाला गाडी लागली आहे, तुम्हाला प्राईज मिळाला आहे, अशा अनेक प्रकारचे ईमेल्स तुमच्या ईमेल अकाउंटमध्ये येतात आणि त्या ईमेलच्या आधारे तुमच्याकडून पैसे उकळण्यास सुरुवात होते. त्यामध्ये ईमेलचा आपण इन्व्हेस्टिगेशनचा भाग येतो. त्यामध्ये मॅलवेअर, रॅन्समवेअर, मी आता जस्ट तुमच्याशी त्याबद्दल चर्चा केली. मॅलवेअरमध्ये ईमेलच्या माध्यमातून तुमच्या लॅपटॉपवरती मॅलवेअर टाकलं जातं, तर तो ईमेलचा तपास तुम्हाला करावा लागतो. कुठून तो ईमेल पाठवला गेला, त्यावरून मॅलवेअर कुठून पाठवलं गेलं हे तुम्हाला कळतं. रॅन्समवेअर अर्थातच मॅलवेअर ईमेलच्या माध्यमातून येतं. त्या मॅलवेअरमध्ये तुमच्या कॉम्प्युटरचा डेटा जो आहे तो कूटबद्ध करण्यासाठी एक प्रोग्राम असतो. त्या प्रोग्रामच्या द्वारे तुमचा पूर्ण डेटा जो आहे कूटबद्ध केला जातो आणि त्या माध्यमातून तुमच्याकडून रॅन्सम मागितलं जातं. त्यामध्ये सुद्धा आपल्याला ईमेलचा तपास करावा लागतो. फेसबुक, इंस्टाग्राम अकाउंट तयार करताना तुमच्याकडे जेव्हा एखादा फेक अकाउंट तयार करत असतं तर तुमच्याकडे ईमेल आय डीचं व्हेरिफिकेशन होतं. म्हणजे आरोपी असेल तर आरोपीच्या ईमेल आय डीचं व्हेरिफिकेशन होतं. त्या ईमेलवरती एखादा कोड नंबर पाठवला जातो आणि त्यानंतर ते अकाउंट क्रिएट होतं. फेसबुककडनं अशा एखाद्या फेक अकाउंटची आपण माहिती मागवतो, त्यावेळेला फेसबुककडनं आपल्याला त्या माहितीसोबत आरोपीचा ईमेल आय डीसुद्धा मिळतो आणि त्या दृष्टिकोनातून आपण मग पुढे ईमेलचा तपास करायला चालू करतो. हॅकिंगच्या गुन्ह्यांमध्ये ईमेलचा वापर होतो. फिशिंग हा फिशिंगसारखाच गुन्हा आहे. त्यामध्ये अनेकदा ई वॉलेट क्रिएट करण्यासाठी आरोपी जो आहे तो
ईमेल आय डीचा वापर करत असतो. अशी जेव्हा आपण ई-वॉलेट कंपनीकडनं माहिती मागवतो त्या गुन्ह्यासंदर्भात, तेव्हा त्या आरोपीचा ईमेल आय डी आपल्याला मिळतो. त्याच्या आधारे आपण आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. आयडेंटिटी थेफ्टच्या केसेसमध्ये दुसऱ्या कोणाची तरी आयडेंटिटी अज्युम करण्यासाठी समजा मॅट्रिमोनियल वेबसाईट आहे, अशा एखाद्या मॅट्रिमोनियल वेबसाईटवरती एखाद्याने आपलं खोटं प्रोफाईल तयार केलं, तर हे प्रोफाईल तयार करताना त्याला ईमेल आय डी द्यावी लागते अकाउंट क्रिएट करण्यासाठी. अशा वेळेला त्या आरोपीचा शोध घेण्यासाठी सुद्धा आपल्याला ईमेल आय डीचा वापर करतो. डेटा थेफ्टच्या केसमध्ये बऱ्याच अंशी काय होतं की कंपनीत काम करणारे कामगार जे आहेत, एखादा डिस्ग्रंटल एम्प्लॉय म्हणजे असंतुष्ट कामगार असेल एखादा, तर त्याला नोटीस मिळते की कंपनी सोडून जा, किंवा काही कारणाने त्याला प्रमोशन डावललं असेल तर तो असंतुष्ट असतो. अशा वेळेला तो काय करतो, कंपनीचा डेटा जो आहे तो ईमेलच्या माध्यमातून दुसऱ्या कुठल्या तरी कंपनीला पाठवतो, किंवा ईमेलच्या माध्यमातून तो सगळ्या स्वतःच्या गुगल ड्राईव्हवरती अपलोड करणे किंवा आणखी कुठल्या तरी दुसऱ्या ईमेलवरती पाठवणे, अशा अनेक प्रकारचे त्या डेटा थेफ्टमध्ये तो करत असतो. आणि अशा वेळेला आपल्याला ईमेल आय डीचं इन्व्हेस्टिगेशन करावं लागतं. तर तुम्ही आता पाहिलं असेल की यासारख्या गुन्ह्याच्या प्रकारांमध्ये किंवा यापेक्षा अनेक प्रकारच्या इतर गुन्ह्यांमध्ये सुद्धा ईमेलचा वापर होतो, आणि त्यामुळे आपल्याला ईमेलचा हेडर, ईमेलचं इन्व्हेस्टिगेशन रेग्युलरली सायबर क्राईम गुन्ह्यांमध्ये करावं लागतं. तर पारंपरिक पत्र आणि ईमेल यांच्यामध्ये जवळजवळ साधर्म्य आहे. पारंपरिक पत्रामध्ये जसा पाठवणाऱ्याचा पत्ता असतो, ज्याला मेल पाठवायचा आहे त्याचा पत्ता असतो आणि त्यामध्ये मजकूर असतो. त्याच पद्धतीने ईमेलमध्ये सुद्धा अशा प्रकारची माहिती उपलब्ध असते. तर पारंपरिक पत्र जेव्हा आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवतो, त्यावेळेस ते पत्र कुठून आलं हे निश्चित शोध घेण्यासाठी, या अशा पत्राचा तपास करण्यासाठी आपण काय करतो, ते पत्र नेमकं कुठून आलं हे शोधायचं असेल तर आपण काय करतो की त्या पत्रावरचे स्टॅम्प्स बघतो, आणि त्या स्टॅम्पच्या आधारे आपण शोधायचा प्रयत्न करतो की हे पत्र नेमकं कोणत्या ठिकाणावरून आलं. हे झालं पारंपरिक पत्राच्या बाबतीत. तसंच ईमेलचं देखील आहे की अमुक एक ईमेल जो आहे, ऑफेंडिंग ईमेल आहे, तो ईमेल कुठून आला हे जर आपल्याला शोधायचं झालं असेल तर स्टॅम्पप्रमाणेच आपण ईमेलमध्ये हेडरमध्ये अशा प्रकारची इन्फॉर्मेशन असते की हा ईमेल एक्झॅक्टली कुठून आला, आणि त्यासाठी आपण ईमेल हेडर तपासून पाहतो आणि त्याद्वारे आपण त्या ईमेलचा ओरिजिन शोधायचा प्रयत्न करतो, स्रोत त्याचा शोधायचा प्रयत्न करतो. आता ईमेल म्हणजे एक्झॅक्टली काय? ईमेल जेव्हा आपण ॲक्सेस करतो तेव्हा आपण कुठून तो ॲक्सेस करतो? ईमेलच्या सर्व्हरवरून ॲक्सेस करतो. म्हणजे आपण कोण झालो? क्लायंट. सर्व्हर क्लायंट ही टेक्नॉलॉजी तुम्हाला माहीत असते. कोणतीही सेवा आपल्याला प्राप्त करून घ्यायची असेल तर आपल्याला सर्व्हरकडे जावं लागतं. म्हणजे आपल्याला ईमेलची सुविधा प्राप्त करून घ्यायची असेल तर आपण ईमेल सर्व्हरवरती जावं लागतं, आणि ईमेल सर्व्हरवरून आपला ज्या कॉम्प्युटरवरती प्रोग्राम असतो ईमेलचा, त्याला क्लायंट म्हणतात. तर असे क्लायंटचे किती प्रकार आहेत? असे क्लायंटचे 2 प्रकार आहेत. एक आहे डेस्कटॉप क्लायंट आणि एक आहे वेब बेस्ड क्लायंट. आपल्यापैकी बहुधा सर्वजण जीमेलचा वापर करतात. जर जीमेलचा जेव्हा आपण वापर करतो, आपण हा जीमेल आपला अकाउंट कुठे कुठे ॲक्सेस करू शकतो? कोणत्याही ठिकाणी. जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तर जिथे आपल्याला इंटरनेटचं कनेक्शन मिळतं, अशा कोणत्याही ठिकाणी जाऊन कोणताही वेब ब्राउझर उघडून आपण जीमेल ॲक्सेस करू शकतो. हा वेब बेस्ड आहे. जीमेल सुविधाही वेब बेस्ड आहे. yahoo.com सुविधाही वेब बेस्ड आहे. याहू मेल, हॉटमेल, आउटलुक, ज्या हल्ली हॉटमेलचं जे आउटलुकमध्ये कन्व्हर्जन झालेलं आहे, अशा प्रकारचे वेब बेस्ड सुविधा आपल्याला आता उपलब्ध आहेत. जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जाऊन आपण ते मेल ॲक्सेस करू शकतो. तर हे वेब बेस्ड क्लायंट आहे, किंवा आपण त्यांना ॲक्सेस करण्यासाठी ब्राउझर वापरतो, वेब ब्राउझर वापरतो. आणखी एक प्रकारचा क्लायंट आहे, त्याला म्हणतात डेस्कटॉप बेस्ड क्लायंट. आता डेस्कटॉप बेस्ड क्लायंट कुठला आला? तुम्ही कोणत्या विंडोज आणि मायक्रोसॉफ्ट ऑफिस जेव्हा इन्स्टॉल करता तुमच्या कॉम्प्युटरवरती, तेव्हा तुमच्या कॉम्प्युटरवरती मायक्रोसॉफ्ट आउटलुक किंवा आउटलुक एक्सप्रेस हे 2 ईमेल ॲक्सेस करण्याचे तुम्हाला 2 ॲप्लिकेशन्स मिळतील. तर हे दोन्ही ॲप्लिकेशन्स जे आहेत ते डेस्कटॉप बेस्ड ईमेल क्लायंटचे प्रकार आहेत. तर ते काय आहेत आपण बघू. डेस्कटॉप ईमेल ॲप्लिकेशन, आउटलुक एक्सप्रेस, मायक्रोसॉफ्ट आउटलुक. आउटलुक एक्सप्रेस हा नॉर्मल युजर घरच्या कामासाठी वापरतात युजली. मायक्रोसॉफ्ट आउटलुक जो आहे तो बिझनेस पीपलसाठी, बिझनेस करणाऱ्या लोकांसाठी आहे, कारण त्यामध्ये ॲडेड फीचर्स असतात, वेगळे फीचर्स असतात. तर ईमेल क्लायंटला मेल युजर एजंट असंही म्हणतात, हे लक्षात घ्या. जो आपल्या म्हणजे आउटलुक एक्सप्रेस जो आहे हा मेल युजर एजंटसुद्धा आहे. आणि दोन्हीमध्ये फरक काय? वेब बेस्ड
आणि डेस्कटॉप बेस्ड ॲप्लिकेशनमध्ये फरक काय आहे की डेस्कटॉप बेस्ड ॲप्लिकेशनमध्ये तुमचे सगळे ईमेल हे तुमच्या कॉम्प्युटरवरती डाउनलोड केले जातात. लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा जीमेल याहू मेल ॲक्सेस करता तेव्हा तुमचा मेल डाउनलोड केला जात नाही डेस्कटॉपवरती. तुम्ही तो सेव्ह करू शकता, ही वेगळी गोष्ट आहे. परंतु प्रत्येक मेल हा तुम्ही फक्त त्या इंटरनेटवरती पाहू शकता. त्याला तुम्ही जेव्हा या वेळेला इंटरनेट नसेल अशा वेळेला तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये ईमेल पाहता येत नाही, कारण तो वेब बेस्ड आहे. डेस्कटॉप ईमेल ॲप्लिकेशनमध्ये काय आहे की तुमचे सर्व मेल जे आहेत, ज्यावेळेला तुम्ही इंटरनेटवरती एखाद्या इंटरनेट कनेक्शन असताना जेव्हा तुम्ही तुमच्या ईमेल सर्व्हरला कम्युनिकेट करता, कनेक्ट करता, त्यावेळेला तुमचे जे काही मेल्स तुमच्या इनबॉक्समध्ये आलेले आहेत ते सर्व तुमच्या डेस्कटॉपवरती डाउनलोड होतात आणि हे डाउनलोड झालेले मेल तुमच्या डेस्कटॉपवरतीच राहतात. डेस्कटॉप ईमेल ॲप्लिकेशनच्या संदर्भात आउटलुक आणि मायक्रोसॉफ्ट आउटलुकमध्ये जेव्हा तुम्ही तुमचं ईमेल ॲक्सेस करता यांच्या माध्यमातून, या क्लायंटच्या माध्यमातून, बरं तुमचं जीमेल असेल, याहू असेल, तुमचा आय डी, तिथे तुम्ही एकदा कनेक्ट झाल्यानंतर तुमचे सगळे मेल जे आहेत तुमच्या डेस्कटॉपवरती डाउनलोड होतात आणि इंटरनेट कनेक्शन नसताना सुद्धा तुम्ही ते मेल ॲक्सेस करू शकता. हां, तोवर इंटरनेट कनेक्शन असेल तुम्ही पाठवू शकणार नाही, परंतु त्या दिवसापर्यंत, त्या क्षणापर्यंत आलेले जेवढे मेल आहेत, लास्ट टाईम तुम्ही जेव्हा इंटरनेटला कनेक्ट होते त्यावेळेपर्यंत आलेले सर्व मेल हे तुमच्या डेस्कटॉपवरती सेव्ह होऊन जातात. आता आपल्याला तपासाधिकारी म्हणून याचं महत्त्व काय आहे? कारण असा एखादा आरोपी ज्याने डेस्कटॉप बेस्ड ईमेल ॲप्लिकेशन त्याच्या डेस्कटॉपवर इन्स्टॉल केलेलं आहे, आउटलुक एक्सप्रेस तो वापरतो किंवा मायक्रोसॉफ्ट आउटलुक तो वापरतो, तर आपल्याला 100% खात्री आहे भले आरोपी जरी नाही मिळाला तरी त्याच्या कम्प्युटरमधले ईमेल्स आपल्याला प्राप्त होऊ शकतात. आरोपी मिळाल्यानंतर आपण त्याला आपल्या समक्ष ॲक्सेस करायला लावू, हवा तो पुरावा त्यातून काढून घेऊ. काही वेळेला आपल्याला आरोपी नाही मिळाला, परंतु त्याचा डेस्कटॉप मिळाला, त्याचा कॉम्प्युटर मिळाला आणि त्याच्या कॉम्प्युटरवरती, त्याच्या डेस्कटॉपवरती, लॅपटॉपवरती त्याने जर आउटलुक एक्सप्रेस किंवा मायक्रोसॉफ्ट आउटलुक वापरत असेल तो, त्याला आलेले आतापर्यंतचे सर्व ईमेल्स आपण पाहू शकतो. ते फॉरेन्सिकला तो लॅपटॉप पाठवून त्यातले सगळे ईमेल्स जे आपल्याला हवे आहेत ते पुराव्याच्या दृष्टीने ते सर्व फॉरेन्सिकच्या प्रोसिजरमध्ये आपल्याला पुरावा म्हणून गोळा करता येतात आणि हे आपल्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच आपल्याला दोन्हीमधला फरक माहिती असणं आवश्यक आहे. वेब बेस्ड ईमेल्स मी आपण डिस्कस केलंच, जीमेल, याहू, MSN हे सर्व वेब बेस्ड ईमेल आहेत. याच्यामध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटीशिवाय तुम्हाला कोणत्याही प्रकारे डेटा ॲक्सेस करता येत नाही ईमेलचा. पारंपरिक पद्धतीने जसं पोस्ट ऑफिसमध्ये आपण पत्र टाकतो, पोस्टमन येतो, पत्र घेऊन जातो, सॉर्टिंग होतं पत्राचं आणि ते पत्र जवळच्या पोस्ट ऑफिसला पाठवायचं आहे, डेस्टिनेशन पोस्ट ऑफिस, की परदेशात पाठवायचे, त्याच्या आधारे ट्रेननी, विमानाने किंवा बाय रोड हे पत्र पुढे डेस्टिनेशन पोस्ट ऑफिसला पाठवले जातं. तिथून पोस्टमन ते पत्र घेऊन तुमच्यापर्यंत येतो. तर ईमेलचा प्रवास देखील साधारणतः असाच असतो. सेंडर साईड एक, डेस्टिनेशन साईड एक, मध्ये जे आहे ते इंटरनेटचं कनेक्शन असं गृहीत धरा. ट्रान्सपोर्ट मेकॅनिझम जे आहे ते इंटरनेटवरती तो प्रवास त्याचा अशा पद्धतीने चालतो. तर इंटरनेटवरती जेव्हा ईमेलचा प्रवास चालू होतो त्यावेळेला तो एका सोर्सपासून डेस्टिनेशनकडे जातो, त्यावेळेला तो अनेक राउटर्स किंवा अनेक MTA मेसेज ट्रान्सफर एजंटच्या माध्यमातून जातो. मेसेज ट्रान्सफर एजंट एक तर राउटर असतात किंवा ते ईमेलचे इंटरमिडिएट सर्व्हर असतात जे पुढे फॉरवर्ड करत असतात. तर ईमेलचा इंटरनेटचा प्रवास कसा होतो हे आपल्याला जर बारकाईने आपण लक्षात घेतलं तर आपल्याला आरोपीच्या ईमेल ID किंवा तो जो ईमेल हेडर आहे तो रिअल आहे की फेक आहे हे आपल्याला माहिती करून घेणं सोपं पडतं. आता हा एक ईमेल आहे, अमित नावाचा मुलगा हा समीरा नावाच्या मुलीला ईमेल पाठवतो. समजा काही ऑफेंडिंग ईमेल असेल तर त्याच्याकडे जीमेलची ID आहे आणि समीरा नावाच्या मुलीकडे जी आहे ती याहूची ID आहे. तो जीमेलवरून याहूला एक त्याला मेल पाठवायचा आहे. तर तो मेल तयार करतो. ज्या वेळेला तो त्याच्या डेस्कटॉप बेस किंवा वेब बेस क्लायंटमध्ये मेल तयार करतो त्यावेळेला सुरुवात जी होते ती अशा पद्धतीने होते. त्यानंतर डेटचा स्टॅम्प पडतो, त्यानंतर टाईमचा स्टॅम्प पडतो, त्याला पूर्ण कंपोज केलेला ईमेल जो आहे तो त्याने जेव्हा सेंड करतो त्यावेळेला तो हे पाहिलं तुम्ही. आता काय झालं याच्यामध्ये, तो ईमेल जीमेलच्या SMTP सर्व्हरकडे गेला. SMTP म्हणजे सिम्पल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल. ईमेल पाठवण्यासाठी जी नियमावली आवश्यक असते त्या नियमावलीला SMTP असं म्हणतात, सिम्पल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल. हा मेल जेव्हा
जीमेलच्या सर्व्हरवरती जातो तेव्हा तो एक हेडर ॲड करतो ईमेलच्या वरती. तुम्ही पाहिलं असेल आता रिसीव्ड नावाचं हेडर एक ॲड झालं. त्याच्यामध्ये तुमच्या संगणकाला आय एस पीने जो आहे आय पी ॲड्रेस दिलेला आहे तो तुम्हाला या हेडरमध्ये पाहायला मिळेल. तो काय आहे? तो आहे 193.231.208.3. जर इथे पाहिलं तर हा तुमचा संगणकाचा आय पी ॲड्रेस आहे. हा आय पी ॲड्रेस जर समीराला मिळाला तर ती तुमचा शोध घेऊ शकते किंवा इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी समीराला आलेल्या ईमेलचा हेडर काढून या आय पी ॲड्रेसच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो. तर हा ईमेल जीमेलच्या सर्व्हरवरती आला. त्यानंतर पुढे जेव्हा त्याचा प्रवास चालू होतो तो त्या पुढच्या रस्त्यामध्ये जाताना इथे जर तुम्ही पाहिलं हा मेल पुढे जातो त्यावेळेला दुसरा हेडर ॲड होतो. मधल्या सर्व्हरचं आय पी ॲड्रेस पडतो त्याच्यावरती. त्यानंतर आणखी एका सर्व्हरचा आय पी ॲड्रेस पडतो. जेवढे MTA येतील त्या सर्वांची हेडर्स त्यामध्ये ॲड होत जातात. आणि तुम्ही जर पाहिलं तर प्रत्येक हेडरची सुरुवात जी आहे प्रत्येक मध्यावधी सर्व्हरची किंवा मध्यावधी राउटरच्या हेडरची सुरुवात रिसीव्ड नावाने होते. आणि तो एक प्रत्येक स्टॉप आहे असं दर्शवतो की या ठिकाणी आला, इथून पुढे गेला, इथून पुढे गेला. तर अशा पद्धतीने रिसीव्ड हेडर त्यामध्ये ॲड होत जातात. जसं आपण कब्बशा एकावरती एक ठेवतो तसा ईमेल जसा पुढे जातो तेव्हा सुरुवातीचा ईमेलचा रिसीव्ड हेडर खाली राहतो, त्याच्यावरती नवीन, मग शेवटचा हेडर जो आहे तो सर्वात वरती येतो. अशा पद्धतीने हा ईमेल समीराच्या याहू सर्व्हरवरती जाऊन पडतो आणि जेव्हा समीराला वेळ असतो तेव्हा ती जेव्हा कनेक्ट करणार त्यावेळेला तो मेल तिच्या कॉम्प्युटरवरती डाउनलोड होतो. तर अशा पद्धतीने हा ईमेलचा इंटरनेटवरती प्रवास चालू असतो. होतं काय की बऱ्याच वेळेला जीमेल, याहू आणि हॉटमेल अशा ज्या नामांकित वेब बेस्ड कंपन्या आहेत त्या कंपन्या अमितचा जो रिसीव्ड हेडर आहे तो काढून टाकतात. त्याचं कारण असं की त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही आमच्या कस्टमर्सची प्रायव्हसी मेंटेन करू इच्छितो, त्यामुळे आम्ही त्याची आयडेंटिटी डिस्क्लोज होऊन देणार नाही जनरली. आणि अशा वेळेला मग हा जो रिसीव्ड हेडर आहे शेवटचा तो निघून जातो आणि मग तुम्हाला त्याचा शोध घेणं अवघड असतं. या उदाहरण तुम्ही बघितलं यामध्ये ज्या जीमेलच्या सर्व्हरवरती अमितचा ईमेल येतो त्यावेळेला हा ईमेल सर्व्हर हा निघून जातो आणि मग तो मेल पुढे जातो. जीमेलचा सर्व्हर काय करतो तो हेडर काढून टाकतो आणि मग त्याचं कम्युनिकेशन पुढे जातं. आणि यामुळे काय होतं की गेल्या काही वर्षापासून पोलिसांना समीराचा ईमेल आय डी ईमेल ओपन करून त्या ईमेलमध्ये अमितचा आय पी ॲड्रेस पाहता येत नाही, कारण तो ऑलरेडी जीमेलने ते त्या ठिकाणाहून काढून टाकलेला आहे. मग अशा वेळी आपल्याला ॲज अ इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी गुगलला स्पेसिफिक पत्र पाठवून विचारावं लागतं की या पर्टिक्युलर ईमेलचा आय पी ॲड्रेस काय आहे. ती जर रिक्वेस्ट गुगलने ॲक्सेप्ट केली 91 CRPCच्या समन्सप्रमाणे आणि आपल्याला जर उत्तर दिलं की तो आय पी ॲड्रेस सांगितला अमितचा तर आपण अमितला असा ट्रेस करू शकतो. आता तुम्ही म्हणाल मग या हेडरचा उपयोग काय? बऱ्याचशा सायबर गुन्ह्यांमध्ये काय होतं की जीमेलची सुविधा, याहूची सुविधा किंवा हॉटमेलची सुविधा वापरली जात नाही. समजावून एखादा क्रिमिनल आहे त्या एखाद्या कंपनीसारखं सिमिलर डोमेन नेम तयार करायचं आहे, सिमिलर ईमेल आय डी तयार करायचा आहे. म्हणजे abc.com आहे, abcd.com तो तयार करणार. जीमेलचा आय डी नसतो, याहूचा नसतो, हॉटमेलचा नसतो. तर हे प्रोटेक्शन ह्या बाकीच्या ईमेल आय डीला त्याला मिळत नाही आणि त्यामुळे त्याचा आय पी ॲड्रेस मात्र आपल्याला त्या शेवटच्या रिसीव्ड हेडरमध्ये पाहायला मिळतो, कारण तो रिसीव्ड हेडर तुम्हाला डेस्टिनेशनच्या ईमेल आय डीमध्ये पाहायला मिळतो आणि त्याद्वारे तुम्हाला त्याचा आय पी ॲड्रेस देखील पाहायला मिळू शकतो. सेंडरचा ईमेल पाठवण्याचा आय पी ॲड्रेस कसा शोधायचा? शेवटचा जो रिसीव्ड हेडर आहे, म्हणजे तुम्ही जर बघितलं तर हा जो कालचा रिसीव्ड हेडर आहे याच्या समोर जो आय पी ॲड्रेस आहे ह्या मेलच्या हेडरमध्ये 64.168.18.156 हा त्या ईमेल पाठवणाऱ्याचा आय पी ॲड्रेस आहे गृहीत फर्स्ट रिसीव्ड हेडर. यात महत्त्वाच्या कोणकोणत्या बाबी आहेत? ईमेलचा हेडर जेव्हा तुम्ही काढता तेव्हा महत्त्वाच्या कोणत्या बाबी आहेत की ईमेल पाठवण्याचा दिनांक वेळ. त्याच्यामध्ये तुम्हाला स्पेसिफिकली बघायला पाहिजे की जो वेळ लिहिलेली आहे ती कोणती आहे. त्याच्यामध्ये बघितलं तुम्ही तर 5:30 आहे. 5:30 म्हणजे इंडियन स्टँडर्ड टाईम. GMT
GMT म्हणजे ग्रीनविच मीन टाईम, 5:30 म्हणजे IST, इंडियन स्टँडर्ड टाईम. GMT जी युरोपमधून जी लाईन जाते त्या लाईनपासून 5:30 तास आपण पुढे आहोत भारतामध्ये. म्हणून आपल्याला 5:30 ज्या ज्या ठिकाणी लिहिलं असेल तो आपला इंडियन टाईम हे गृहीत धरायचा. परंतु तिथे जर PDC असेल किंवा आणखीन कुठलं टाईम लिहिलं असेल, PTT असेल, PST असेल, तर आपल्याला ते टाईमचं कन्व्हर्जन करावं लागतं. तर हा मेल जर इंडियातून पाठवला असेल तर आपल्याला ती वेळ जी आहे ती इंडियामध्ये त्या वेळेचं इंडियाच्या स्टँडर्ड टाईममध्ये कन्व्हर्जन करून मग आपल्याला ISPला ती माहिती विचारावी लागते. म्हणजे टाईमचं कन्व्हर्जनसुद्धा फार महत्त्वाचं आहे. दुसरं जे आहे ते महत्त्वाचं, ईमेल पाठवण्याचा ID. कधी कधी हा फेक ID सुद्धा असू शकतो. अशा वेळेला तुम्हाला काय करावं लागतं की हा फेक ID आहे की रिअल आहे हे तुम्हाला कुठे पाहायला मिळतं. रिटर्न पाथचे वरती सर्वात वरती जे आहे हे जे आहे वरती रिटर्न पाथ, हा ॲक्च्युली पाठवणाऱ्याचा ईमेल ID असतो. आणि बऱ्याच वेळेला काय होतं की फ्रॉमचा जो ID आहे हा कधी कधी फेक ID सुद्धा असू शकतो. इथे तो ID फेक करू शकतो, परंतु इथे मात्र त्याला हा ID फेक करता येत नाही. पहिला जो रिटर्न पाथमध्ये जो आहे, त्यामुळे रिटर्न पाथचा ॲड्रेस ईमेल ID पाहणं आपल्याला फार महत्त्वाचं असतं आणि तो याच्याशी मॅच करणं आपल्याला महत्त्वाचं असतं. बरेचसे बिझनेस ईमेल कॉम्प्रोमाइजच्या केसेसमध्ये आरोपी हा ID फेक करतात, खालचा जो आहे तो फ्रॉमपासूनचा. परंतु हा रिटर्न पाथचा ID त्यांना बदलता येत नाही, चेंज करता येत नाही, किंवा रिटर्न पाथमध्ये त्यांचा स्वतःचा ॲक्च्युअल ईमेल ID ते टाकतात की जेणेकरून त्या विक्टिमनी रिप्लाय केला तर ते रिप्लाय रिटर्न पाथच्या मेलवरती जातं. कधी लक्षात ठेवा, प्रत्येक ईमेल IDला रिप्लाय केलेलं असतं ते रिटर्न पाथमध्ये जो लिहिलेला आहे ईमेल ID त्यावरती ते जातं. आणि म्हणून आरोपीचा प्रत्यक्षातला ईमेल ID आपल्याला या रिटर्न पाथमध्ये मिळू शकतो. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यानंतर मी सांगितलं की मेसेज ID. ह्याच्यामध्ये मेसेज ID हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे. हा मेसेज ID जो आहे तो ईमेलचा प्रवास सुरू झाल्यापासून ते शेवटच्या डेस्टिनेशनपर्यंत हा कधीच चेंज होत नाही आणि हॅकर हा मेसेज ID चेंज नाही करू शकत. त्यामुळे हा मेसेज ID ज्या ज्या सर्व्हरवरती ईमेल तो जम्प होत जातो त्या प्रत्येक सर्व्हरमध्ये ह्या मेसेज IDच्या आधारे त्या ईमेलचा आपल्याला ट्रेस करता येऊ शकतो, ट्रेस घेता येऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा मेसेज ID जो आहे हा जगामध्ये युनिक असतो. दुसऱ्या जगातल्या कोणत्याही ईमेलला हा मेसेज ID मिळणार नाही. हा फक्त या ईमेलसाठीच तो एकमेव आहे. म्हणजे त्या ईमेलचा तो एक प्रकारचा फिंगरप्रिंट आहे, तो बिलकुल बदलू शकत नाही. त्यामुळे मेसेज IDवरून सुद्धा तुम्हाला अनेक वेळेला ईमेलचा एव्हिडन्स प्रूव्ह करता येतो. तर हे रिसिव्ह हेडरची माहिती झाली. आता हेडरची माहिती काढायची कशी? जेव्हा आपण नॉर्मल ईमेल पाहतो तर त्या ईमेलमध्ये आपल्याला एक्सटेंडेड हेडर दिसत नाही की ज्याच्यामध्ये IP ॲड्रेस इन्फॉर्मेशन आहे, रिटर्न पाथ आहे, या सर्व गोष्टी आपल्याला नॉर्मल ईमेलच्या ह्याच्यामध्ये दिसत नाही. अशा वेळेला आपल्याला स्पेसिफिकली काही सेटिंग्समध्ये जाऊन तो ईमेलचा हेडर पाहता येतो, तो एक्स्ट्रॅक्ट करता येतो. तर ते कसं पाहता येतं? याहूच्या केसमध्ये समजा जर फिर्यादीचा ईमेल अकाउंट की याहूचा असेल तर जो मेल आपल्याला तपासायचा आहे, ज्या ईमेलचा आपल्याला हेडर काढायचा आहे, तो ईमेल उघडायचा आपण इनबॉक्समध्ये. तो उघडल्यानंतर इथे तुम्हाला 3 डॉट्स दिसतील. या 3 डॉट्सवरती क्लिक करायचं आणि त्यानंतर तुम्हाला इथे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला ॲक्च्युली त्या ईमेलचा हेडर तुम्हाला पाहता येईल. जीमेलमध्ये कसं असतं, जीमेलमध्ये तो मेल उघडायचा, ज्या मेलचे आपल्याला हेडर्स बघायचे, आणि उजवीकडच्या कोपऱ्यात वरच्या बाजूला जिथे एक उलटा त्रिकोण आहे त्या त्रिकोणावर क्लिक करायचं आणि शो ओरिजिनल या ऑप्शनवरती क्लिक करायचं. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या ईमेलचा हेडर पाहता येतो. बऱ्याच वेळेला फिर्यादीचं अकाउंट हॅक झालं आहे की नाही हे आपल्याला पाहायचं असतं. बऱ्याच वेळेला फिर्यादीला संशय असतो, माझ्या अकाउंटचा कोणीतरी पॅरलल ॲक्सेस घेत आहे आणि काहीतरी ॲक्टिव्हिटी करत आहे. किंवा बिझनेस अकाउंट कॉम्प्रोमाइजच्या केसमध्ये इन्व्हेरिएबली न चुकता तुम्ही त्या फिर्यादीच्या गुगल अकाउंटमध्ये जायचं. इनबॉक्समध्ये गेल्यानंतर इथे खाली लाल चौकोनामध्ये डिटेल्स लिहिलेलं आहे तिथे क्लिक करायचं. तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे त्या ईमेलला ज्या ज्या वेळेला ॲक्सेस करण्यात आला गेल्या 7 आणि 8 वेळा त्या टेबलमध्ये तुम्हाला ती माहिती मिळते की IP ॲड्रेस मिळतो. आणि यामध्ये जर कोणी हॅकर त्या फिर्यादीच्या अकाउंटमध्ये जर घुसला असेल तर त्याचा IP ॲड्रेस तुम्हाला इथे पाहायला मिळतो. लोकेशन IP ॲड्रेस हे जे लिहिलेलं आहे इथे त्यामध्ये सगळे IP ॲड्रेसेस आहेत. आणि साधारणतः तुमच्या लक्षात येईल की त्याची जर हिस्ट्री बघितली आपण पूर्ण तर त्यामध्ये तुम्हाला कळतं की हे IP ॲड्रेस फिर्यादीचे आहेत की आरोपीचे आहेत. समजा कोणीतरी हैतीमधून, नायजेरियामधून
ईमेल ॲक्सेस करत आहे दुबईमधून, फिलिपिन्समधून, तर इथे लिहून येईल की तुम्हाला वेगळा IP दिसेल आणि फिलिपिन्स नाव असं दिसेल किंवा नायजेरियाचं नाव दिसेल आणि त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की अरे हो, त्याचं अकाउंट ॲक्च्युली हॅक झालेलं आहे. कोणीतरी ह्याच्या अकाउंटमध्ये मॉनिटरिंग चालू करत होता आणि त्या मॉनिटरिंगच्या आधारे बिझनेस अकाउंटचं फ्रॉड त्याने केलेलं आहे. याहूचा आपण बघितलं कसा हेडर काढायचा, जीमेलचा पाहिला, तसंच हॉटमेलचा हेडरसुद्धा तो मेल ओपन केल्यानंतर उलटा ट्रायंगल जो आहे त्याच्यावरती क्लिक करून व्ह्यू मेसेज सोर्सवरती क्लिक करायचं आणि आपल्याला तो ईमेल हेडर पाहता येतो. आता आपण बघू की ईमेल स्पूफिंग म्हणजे काय. बऱ्याचशा केसेसमध्ये ईमेलला स्पूफ केला जातो, त्याचा ओरिजिनल ईमेल आय डी लपवला जातो किंवा कुठला खोटा ईमेल आय डी तयार केला जातो, त्या ओरिजिनल आय डीच्या सारखा दिसणारा IP ॲड्रेस इन्फॉर्मेशन त्यातली काढली जाते किंवा फेक मेलरचा वापर केला जातो. हे जे आहे हे सर्व गोष्टीला ईमेल स्पूफिंग असं म्हटलं जातं. ईमेल स्पूफिंग म्हणजे काय, हॅकर्स किंवा फ्रॉड करणारा माणूस एखाद्या व्यक्तीला फसवण्यासाठी त्या व्यक्तीच्या आर्थिक व्यवहारासंबंधाने ज्याच्याशी ईमेलद्वारे संपर्क आहे त्या दुसऱ्या व्यक्तीच्या ईमेलसारखा मिळता जुळता आता संपूर्णपणे तसा ईमेल आय डी तयार करून त्याद्वारे बनावट ओळख धारण करून पहिल्या व्यक्तीची जी आहे ती आर्थिक फसवणूक करतो अशा गुन्ह्यांमध्ये. तो मेल कसा ओळखायचा, तर हा पर्टिक्युलर एक ईमेल आहे. याच्यामध्ये आपण बघतोय की मुकेश अंबानी नावाने कोणीतरी ईमेल तयार केला आहे आणि तो कोणातरी पाठवला, यू हॅव बीन सिलेक्टेड ऑफ अ व्हेरी इम्पॉर्टंट क्रिटिकल पोझिशन, प्लीज कॉन्टॅक्ट इमिजिएटली, आणि त्यामध्ये काहीतरी लिंक दिली असेल. त्यामध्ये हा जो मेल आलेला आहे हा फेक मेल आहे. तो आपण कसा ओळखायचा, तर त्याचा हेडर काढायचा. जसं मी सांगितलं की उलटा ट्रायंगल आहे त्यावरती क्लिक करायचं, शो ओरिजिनमध्ये जायचं की तुम्हाला असा हा ईमेलचा हेडर पाहता येतं. ईमेल हेडरमध्ये मगाशी मी जसं सांगितलं तसं मेसेज आय डी बघायची आणि कोणकोणत्या ठिकाणावरून तो ईमेल कसा ट्रान्सफर झाला याचा पूर्ण स्टडी करायचा. त्याच्यामध्ये मी रिसिव्ड हेडरची माहिती काढली. त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की हे जे एक पर्टिक्युलर ऑथेंटिकेशन लिहिलेलं आहे लाल चौकोनामध्ये खालून तिसरा लाल चौकोन जो आहे त्यामध्ये नायदर परमिटेड नॉट डिनाईड ही एक संशयाचं लिंक आहे की याच्यामध्ये आपल्याला थोडं लक्षात येतं की हा फेक मेल आहे. त्यानंतर जो IP ॲड्रेस आहे 46 पासून चालू होणारा तो IP ॲड्रेस इंटरनेटवरती शोधला असता तो ॲक्च्युली एक MK नावाची कंपनी आहे किंवा एक MK नावाची वेबसाईट आहे ज्याच्यावरून फेक मेल पाठवता येतात कोणाच्या नावाचा ईमेल आय डी धारण करून. त्याच्यावर लक्षात येतं की आपल्याला हा मेल हा फेक मेल आहे. DKIM पास आहे तो फेल आहे की पास आहे हे बघावं लागतं. काही वेळेला फेल दाखवतं, काही वेळेला पास दाखवतं. त्यामुळे हे बेसिकली ज्या ठिकाणी पास आहे तो शक्यतो जेन्युइन ईमेल असतो, कारण तो बेसिकली डोमेन नेम आणि IP ॲड्रेस याची सांगड घालून चेक करतो तो पर्टिक्युलर हेडरमधला भाग जो आहे तो. त्या खरोखरच IP ॲड्रेस जो दाखवला आहे आणि जे डोमेन आहे ते ॲक्च्युली ते मॅच होतं आहे. इथे जर फेल आला तर निश्चितपणे गृहीत करायचं की हा फेक ईमेल आय डी आहे. गुन्ह्यांमध्ये ईमेलचा वापर या विषयाकडे आपण जाणार आहोत. ही एक केस मला आठवते कारण त्यावेळेला मी या केसच्या संदर्भाच्या तपासामध्ये मुंबईचा थोडाफार तपास झाला, त्यामध्ये मी थोडासा इन्वॉल्ड होतो. अहमदाबाद बॉम्ब ब्लास्ट झाला होता 26/7/2008ला. त्यावेळी या बॉम्ब ब्लास्टची जबाबदारी घेणारा एक ईमेल टेररिस्ट लोकांनी पाठवला होता बऱ्याच लोकांना, मीडिया हाऊसेसना, आणि त्याचा ईमेल आय डी होता LRB_Gujarat@yahoo.com. आणि जेव्हा या मेलचा हेडर शोधला त्यावेळेला त्या हेडरमध्ये जो IP ॲड्रेस मिळाला तो नवी मुंबईमध्ये सानपाडा या ठिकाणी असलेल्या गुनिना नावाची बिल्डिंग होती. त्या बिल्डिंगमध्ये राहत असलेल्या एका अमेरिकन नागरिकाच्या राउटरचा IP ॲड्रेस होता. त्यामुळे सुरुवातीला काय वाटलं की हा ईमेल त्या अमेरिकन नागरिकांनी पाठवला गेला आणि त्यामुळे मग इन्व्हेस्टिगेशन त्या दृष्टिकोनातून चालू झालं आणि तेव्हा लक्षात आलं की हा जो अमेरिकन नागरिक होता हा एका ठाणे बेलापूर रोडला एका कंपनीमध्ये कन्सल्टंट म्हणून काम करत होता आणि त्याचा जो राउटर होता तो एवढा स्ट्रॉंग सिग्नल होते त्याचे, त्या राउटरचा वायफाय सिग्नल त्या बिल्डिंगखाली गाडीमध्ये बसलेल्या टेररिस्ट लोकांना त्याचा राउटरचा सिग्नल मिळाला आणि मग त्या राउटरचा डिफॉल्ट पासवर्ड वापरून त्याने त्या राउटरचा ॲक्सेस घेऊन तो ईमेल पाठवलेला होता. तर ते त्यावेळेला ईमेलचं इन्व्हेस्टिगेशन करण्यामधून ते लक्षात आलं आणि अल्टिमेटली आपण त्या निष्कर्षापर्यंत पोचलो. आता अशा प्रकारे ईमेलच्या गुन्ह्याचा तपास करताना
आपण काय काळजी घेतली पाहिजे, काय पाहायला पाहिजे, हे आपल्याला यामध्ये पाहायचं आहे. एक लक्षात घ्या की ही जी चेकलिस्ट दिलेली आहे, ही चेकलिस्टमध्ये दर्शवण्यात आलेली कार्यपद्धती ही फक्त मार्गदर्शक स्वरूपाची आहे. तंत्रज्ञानामध्ये वेळोवेळी बदल होत असतात आणि त्यामुळे ईमेल तंत्रज्ञानामध्ये सुद्धा बदल होऊ शकतो. जसं मी सांगितलं की पूर्वी गुगलमध्ये आपल्याला सोर्सचा IP ॲड्रेस पाहायला मिळत होता, परंतु गेल्या काही वर्षापासून गुगलने ती इन्फॉर्मेशन हाईड करून ठेवायला चालू केली. याहूनही हॉटमेलने सुद्धा तीच पद्धत अवलंबली. त्यामुळे आज आपल्याला त्या हेडरमध्ये सेंडरचा IP ॲड्रेस मिळत नाही. त्यामुळे तंत्रज्ञान जे आहे ते वेळोवेळी बदलत असतं. त्यामुळे कदाचित ही मार्गदर्शक तत्वांमध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे फक्त मार्गदर्शक स्वरूपाचे आहेत, हे लक्षात घ्या. बदल करायची गरज वेळोवेळी तुम्हाला भासू शकते. प्रत्येक तपास अधिकाऱ्यांनी गुन्ह्याच्या तपासामध्ये याचा मार्गदर्शक तत्वांचा वापर करायला हरकत नाही, परंतु बदलत्या तंत्रज्ञानसुद्धा लक्षात घेऊन आणि तपासाची दिशा लक्षात घेऊन आणि त्यावेळेची परिस्थिती लक्षात घेऊन त्याप्रमाणे त्याचा निर्णय खात्री करावी आणि मग त्याचा वापर करावा. ईमेल हॅकिंगची समजा केस आहे, तर आपण कसा तपास करायचा? मी जसं सांगितलं मगाशी तुम्हाला की पहिल्यांदा फिर्यादीच्या ईमेल बॉक्समध्ये जाऊन, जीमेल असेल, बहुतेक लोक आजकाल जीमेल यूज करतात, तर इनबॉक्समध्ये जाऊन तळाला असलेल्या डिटेल्सवरती क्लिक करून पहिल्यांदा त्याच्या ईमेलमध्ये बाहेरचा कुठला IP ॲड्रेस दिसतो का, त्याच्या IP ॲड्रेसच्या व्यतिरिक्त इतर कोणता IP ॲड्रेस दिसतो का, हे पहिल्यांदा पाहणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर मग पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या करायला पाहिजे. त्या काय आहेत? तर हॅक झालेल्या ईमेल ID वरून पाठवण्यात आलेले ईमेल्सचे प्रिंटआउट फिर्यादीकडून प्राप्त करून घे. सेंड बॉक्समध्ये जायचं, सेंड बॉक्समध्ये काही ईमेल आहेत का या गुन्ह्याच्या संदर्भात ते पाहायचं. कधी कधी ते हॅकर लोक सेंड बॉक्समधून सेंड करतात आणि डिलीट करून टाकतात तो मेल. तर अशा वेळेला हा मेल आपल्याला इतर फोल्डरमध्ये मिळू शकतो आणि तो मेल जर आपल्याला मिळाला तर आपण तो डाउनलोड करून त्याचं प्रिंटआउट काढून फिर्यादीकडनं पासवर्ड BC सर्टिफिकेट घ्यायला हवं. हॅक झालेल्या ईमेल आयडीवरून पाठवण्यात आलेल्या ईमेल्सचे फुल हेडर्सचे प्रिंटआउट फिर्यादीकडून प्राप्त करून घेणे आवश्यक. आता हे हॅक झालेलं आहे. हॅक झालेल्या ईमेलला जर फिर्यादीला जर कुठल्या आरोपीचा ईमेल आलेला असेल आणि तुम्हाला सांगितलं की बिझनेस अकाउंट कॉम्प्रोमाइज केसमध्ये काय होतं, फिर्यादीचं अकाउंट त्यांनी हॅक केलेलं असतं, तो त्याचे ईमेल्स मॉनिटर करत असतो. इम्पोर्ट एक्सपोर्टच्या केसमध्ये समोरच्या पार्टीकडून जो एखादा ईमेल येतो, PO रेज केलेली असते, तर त्यावेळेला हॅकर त्या पाठोपाठ दुसरा मेल पाठवतो आणि सांगतो की ही बँकेची अकाउंटची इन्फॉर्मेशन आहे त्यावरती टाकू नका पूर्वीच्या, तर आता नवीन बँकेची अकाउंटची इन्फॉर्मेशन त्यावरती टाका. हा जो हॅकरचा आलेला जो ईमेल आहे त्याचा आपल्याला हेडर काढायला लागेल. आणि त्या हेडर जसं मी तुम्हाला मग सांगितलं जीमेल, याहू, हॉटमेलचे हेडर कसे काढायचे, तर या हेडर्सचा आपण एक प्रिंटआउट घ्यायचा. जो फेक मेल पाठवलेला आहे, हॅक केलेला मेल, त्याचा हेडर घेऊन त्याचं प्रिंटआउट काढून त्याचं पासवर्ड BCचं प्रमाणपत्र घ्यायला पाहिजे. हॅक झालेला ईमेल ID व संबंधित ईमेल सर्व्हिस प्रोव्हायडरकडून त्या सदर ईमेल IDचा IP ॲड्रेस, डेट अँड टाईम प्राप्त करून घेणे. म्हणजे जर हॅक झालेला ईमेल फिर्यादी पण ॲक्सेस करतोय, आरोपी पण ॲक्सेस करतोय, किंवा कदाचित फिर्यादीचा पासवर्ड बदलला असेल आरोपीने आणि फिर्यादीला आता बिलकुल ॲक्सेस मिळत नाही. पूर्ण ॲक्सेस कोणाकडे गेला? आरोपीकडे. आता आरोपीने ॲक्सेस घेतला आहे, तो ईमेल ॲक्सेस करण्यासाठी घेतला आहे. तो अनेक वेळा त्यानंतर त्याने त्याच्या संगणकाचा वापर करून त्या हॅक केलेल्या ईमेलचा ॲक्सेस त्यांनी अनेक वेळा घेतला असणार. मग अशा वेळेला आपण त्या ईमेल सर्व्हिस प्रोव्हायडरकडून, जसं की जीमेलचा ईमेल ID हॅक झाला असेल, याहूचा झाला असेल, तर जीमेलला किंवा याहूला संबंधित ईमेल सर्व्हिस प्रोव्हायडरला पत्र पाठवून त्यांच्याकडनं आपल्याला IP ॲक्सेसची इन्फॉर्मेशन, लॉग इन लॉग आउटची जी IP असतात ती इन्फॉर्मेशन आपल्याला प्राप्त करून घेतल्यानंतर आपल्याला आरोपीच्या संगणकाचा किंवा मोबाईल फोनचा IP ॲड्रेस मिळतो आणि त्या IP ॲड्रेसवरून आपण आरोपीचा शोध घेऊ शकतो. ते प्राप्त झालेलं एकदा IP ॲड्रेस आपल्याला आल्यानंतर आपण त्याच्या आधारे तो IP ॲड्रेस कोणत्या इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडरचा आहे ते बघून त्याचा ISPला आपण पत्र पाठवून की हा IP ॲड्रेस या दिवशी ह्यावेळी तुम्ही कोणाला दिला होता हे आपण पत्रामध्ये नमूद करून जेव्हा त्या ISPकडून आपल्याला जर उत्तर येईल तेव्हा आपल्याला आरोपीचा इंटरनेट कनेक्शनबाबतची सर्व माहिती मिळेल, ज्यामध्ये ज्या घरात त्याने इंटरनेट कनेक्शन घेतलं किंवा ज्या कार्यालयात इंटरनेट कनेक्शन घेतलं त्या कार्यालयाचा किंवा त्या ठिकाणाचा आपल्याला पत्ता इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडरकडून मिळू शकतो. हे मिळाल्यानंतर आपण प्रत्यक्ष जागेवरती जाऊन त्या आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक करू शकतो. आणि ही सगळी जी संगणकीय साधनं त्याच्याकडनं ताब्यात घेऊन त्याचा मोबाईल असेल, त्याचा
मोबाईलवरती ईमेल डाउनलोड करतो, तर बऱ्याच वेळेला कम्प्युटरवरती, लॅपटॉपवरती ईमेल डाउनलोड करतो. असं सगळं ताब्यात घेऊन ते आपल्याला फॉरेन्सिकला पाठवावं लागतं. साक्षीदार जबाब नोंदवायला पाहिजेत, संबंधित पासष्ट बचं प्रमाणपत्र घ्यायला पाहिजे आणि कोर्टात दोषारोपपत्र दाखल करता येईल. आता हा दुसरा आपण ईमेलची केस स्टडी घेणार आहोत, ज्याच्यामध्ये अश्लील, घाणेरडे, धमकीचे, अपमानकारक, अभद्र व बदनामीकारक ईमेल्स प्रसार करणे. मला एक असा केस आठवते, मी सायबर सेलला असताना एका कंपनीच्या सीईओला, जी लेडी होती, त्यांना केमिकलच्या संदर्भात एक कंपनी होती मुंबईमध्ये, तिला अश्लील ईमेल्स यायला लागले. अशा वेळेला तिने मग सुरुवातीला दुर्लक्ष केलं, की ती म्हणाली ठीक आहे, कधी कधी येतात असे स्पॅम मेल्स. परंतु जेव्हा तिच्या कंपनीतल्या इतर लोकांना, इतर एम्प्लॉईजना अशाच प्रकारचे ईमेल्स तिच्या नावाने जेव्हा जायला लागले, तेव्हा मात्र ती सजग झाली आणि तिने मग सायबर सेलला कंप्लेंट दाखल केली. सायबर सेलला कंप्लेंट दाखल केल्यानंतर आपण त्या ईमेलच्या हेडरचा IP हेडरमध्ये जाऊन ईमेल पाठवण्याचा IP ॲड्रेस शोधला. तर तो IP ॲड्रेस आपल्याला लक्षात आला, ISP शोधल्यानंतर बडोद्याचा ISP आहे. मग आम्ही बडोद्याचा ISP बघितल्यावरती बडोद्याला गेलो टीम म्हणून, आणि तिथे जाऊन बघितलं तर तो ISPने आम्हाला जो ॲड्रेस दिला होता तो एका सायबर कॅफेचा होता. मग आम्ही त्या सायबर कॅफेवाल्याला ताब्यात घेतलं आणि त्याला चौकशी करायला चालू केली. ह्या दिवशी, ह्यावेळी तुझ्या सायबर कॅफेमध्ये कोण येत होता? तर साधारणतः त्याला वेग आठवत होतं की असा असा माणूस एक आमच्याकडे येत होता आणि तो आता परत आला की मी तुम्हाला सांगतो. मग आम्ही तिकडे हॉटेलमध्ये थांबलो. जेव्हा तो आरोपी पुन्हा त्या सायबर कॅफेमध्ये आला, तेव्हा त्यांनी आम्ही हॉटेलचा नंबर दिलेला होता ऑलरेडी त्याला, हॉटेलवरती फोन केला आणि आम्हाला सांगितलं की आता झालेला आहे, तो बसलेला आहे. आम्ही तिथे गेलो, त्या आरोपीला अटक केली. तेव्हा लक्षात आलं की ती जी महिला होती त्या कंपनीची CEO, त्या कंपनीमध्येच तो पूर्वी कामाला होता. परंतु त्याला डावलून दुसऱ्याला प्रमोशन दिल्यामुळे त्याने ती कंपनी सोडली आणि तो बडोद्याला दुसऱ्या एका कंपनीत नोकरीला गेला आणि मग खुन्नस काढण्यासाठी म्हणून त्याने लेडी CEOला अश्लील, घाणेरडे ईमेल्स पाठवायला चालू केले. तर अशा अनेक प्रकारच्या केसेस होते की ज्यामध्ये आपल्याला अशा केसेसचा तपास करण्याची पाळी येते. अशा केसेसमध्ये काय करायचं की प्राप्त झालेले अश्लील, धमकीचे जे बदनामीकारी ईमेल, त्यांचे प्रिंटआउट घ्यायला पाहिजेत. कारण पुरावा म्हणून तुम्हाला ते सादर करावे लागणार. नुसतं तोंडी फिर्यादीमध्ये बोलून चालणार नाही, आपल्याला ते दाखवावे लागतील ही एक अश्लील, घाणेरडे आहे. त्याचे प्रिंटआउट घेऊन त्यावरच 65 बचं सर्टिफिकेट घेणं, मेलचे फुल हेडर्स काढणं, कारण तो मेल त्यांनी पाठवला की आपल्याला कुठेतरी कनेक्ट करावं लागेल. सायबर कॅफेत नाही, जसं मी मग उदाहरण सांगितलं, तर सायबर कॅफेतून आला, मग सायबर कॅफेचं स्टेटमेंट की ह्यानेच हा कॉम्प्युटर वापरला होता. तर CCTV फुटेज, त्यावेळेला तर CCTV नव्हते जास्त, परंतु ते CCTV फुटेज आहे, तर CCTV फुटेज घेणं, सायबर कॅफेच्या मालकाचं स्टेटमेंट घेणं, आणि तो त्या ठिकाणी आला होता त्याबद्दल काही नोंद असेल, रजिस्टर असेल, त्या रजिस्टरची प्रत घेणं किंवा रजिस्टर ताब्यात घेणं, हे जे सर्व आहे, हे सगळे प्रिंटआउट्स घेणं, हे सर्व तुम्हाला करून मग 65 Bचं सर्टिफिकेट घेणं आवश्यक आहे. त्यानंतर IP ॲड्रेस मी तुम्हाला सांगितलं की IP ॲड्रेसच्या आधारे आपण त्याला कसं आपण पकडलं. आणि अशा पद्धतीने सर्व तपास झाल्यानंतर त्याच्याविरुद्ध ज्याच्याकडनं आपण जे जमा केलं असेल, त्यांनी घरातनं पाठवले असेल, त्याच्याकडनं आपण जर लॅपटॉप ताब्यात घेतला असेल तर लॅपटॉप, संगणक जे काय असेल ते सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेला पाठवणं आणि तिथून अहवाल मिळाल्यानंतर साक्षीदाराचे नाव नोंद करणे, बाकीच्या गोष्टी तपास पूर्ण करून चार्जशीट पाठवणे हे आपल्या हातामध्ये आहे. तर आपण या पार्ट 1मध्ये पाहिलं की स्पॅम मेल म्हणजे काय आहे, ईमेलचे हेडर्स काय असतात, डेस्कटॉप बेस्ड ईमेल ॲप्लिकेशन काय असतं, वेब बेस्ड ईमेल क्लायंट काय असतो, आणि हेडरमध्ये जाऊन आपण त्या पाठवण्याचा ईमेल IP ॲड्रेस कसा फाइंड आउट करू शकतो आणि त्याच्या आधारे आपण आरोपीपर्यंत कसं पोहोचू शकतो, या संदर्भातल्या 2 केस स्टडी आपण घेतल्या, चेकलिस्ट आपण पाहिली. तर हे सर्व आपण हे पहिल्या भागात पाहिलेलं आहे. दुसऱ्या भागामध्ये आपण ॲक्च्युली पूर्ण हेडर कसा दिसतो, प्रत्येक हेडरच्या प्रत्येक तुकड्याची आपण माहिती घेणार आहोत आणि ॲक्च्युली फाइंड आउट करणार आहोत की कसं आपण त्या हेडरमधल्या इन्फॉर्मेशनचा आणखी डिटेलमध्ये जाऊन अभ्यास करू शकतो आणि त्या आरोपीपर्यंत पोहोचू शकतो. आणि ईमेलच्या आणखी काही केस स्टडीज आपण त्यामध्ये घेणार आहोत. फेक ईमेल कसा पाठवला जातो ह्याचं एक प्रात्यक्षिक आपण घेणार आहोत आणि अशा पद्धतीने आपण ईमेलच्या तपासामध्ये कसा उपयोग होऊ शकतो हे सेशन इथे संपवत आहोत. दुसरा भाग लवकरच आपल्या समोर मी सादर करेन. आपण ह्या व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपला अत्यंत आभारी आहे. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा. थँक्यू व्हेरी मच.